मी शेतकरी रोज शेतात येतो. ऊन असो, पाऊस असो, थंडी असो, शेतात कष्ट करतो, घाम गाळतो. अहो कधी कधी माझ्या ताटामध्ये भाकरी नसेल तरी चालेल, पण तुमच्या ताटात घास पोहोचवणं हाच तर माझा खरा धर्म आहे. हे धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटूनी राह. हातात फावडा घेऊन या मातीत घाम गाळतो, तण काढतो, रोज कष्ट करतो. कधी ऊन अंगावर तुटून पडतं तर कधी पावसाचे तडाखे सहन करतो. तरी माझा जीव फक्त या जमिनीवर जगतो. या शेतातल्या प्रत्येक रोपट्याला मी औषध फवारून जिवंत ठेवतो. जणू माझ्या लेकरांसारखी त्यांची काळजी घेतो. पण या मेहनतीला, या धान्याला बाजारात कधीच योग्य भाव मिळत नाही. माझ्या घामाचं मोल नेहमीच शून्य ठरतं. आईचं ऋण फेड तू. माझं जेवण साधंच असतं, पण ते खाताना मनात नाराजगीचं ढग दाटून येतात. कारण माझ्या हातातून सोन्यासारखी पिकं उगवतात आणि तरीही माझ्या ताटात 2 वेळचं जेवण नीट नसतं. हेच तर आम्हा शेतकऱ्यांचं दुःख आहे. आणि मग जेव्हा मी या झाडाखाली बसून ह्या बियाण्याची बिलं, खताचा हिशोब, कर्जाची आकडेमोड करतो, तेव्हा डोळ्यातले अश्रू आपोआप ओघळतात. कारण कर्ज फेडायला आयुष्य अपूर्ण पडतं आणि तरीही लोकांना वाटतं की शेतकरी सुखात आहे. मी शेतकरी आहे, माझ्या घामामुळे तुमच्या ताटात भाकरी येते, पण माझ्या घरात नेहमीच उपासमारीची सावट असतं. तरीही मी जगतो फक्त या मातीतल्या प्रेमासाठी आणि या देशाच्या प्रत्येक पोटासाठी.